आता हा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज लिस्ट. लिस्ट म्हणजे कमीत कमी. कमी. विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणता ऑप्शन पर्याय याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत कुणाची 5 ची सगळ्यात कमी आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांची मागणी होती म्हणून आपण 2 भाषेत प्रश्न घेतोय. आता आपल्याला माहिती आहे एखादी संख्या जर असेल, समजा एखादी संख्या काय आहे 6348, तर 8 हे एकम स्थान आहे, काय युनिट प्लेस. 4 हे काय आहे दशक स्थान आहे. दशक स्थान आहे. 3 हे काय आहे शतक स्थान आहे. आणि 6 हे काय सहस्र स्थान आहे. एकक, दशक, शतक, हजार, हजार किंवा सहस्र स्थान आहे. बघूया आपण. आता लक्षात घ्या की काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज लिस्ट. 5 ची खालील संख्येपैकी 5 ची सर्वात कमी किंमत कोणत्या पर्यायात दर्शवलेली आहे. आता इथे 5 कुठे आहे, पहिल्या स्थानी आहे. एकम, दहम, शतम, हजार, दश हजार किंवा दश सहस्र म्हणजे किती, 5 गुणिले किती होईल 10,000. 10,000 म्हणजे याची ह्या 5 ची किंमत किती आली 50,000. बापरे 50,000. आता पाहूया इथे एकम स्थानी 5 आहे. म्हणजे एकम स्थानी 5 असेल तर किती व्हॅल्यू येणार, 5 गुणिले 1 उत्तर 5. आता पुढे सोडवण्याची आवश्यकताच नव्हती खरं, परंतु आपण सोडून पाहूया. आता इथे किती आहे 5चं स्थान सहस्र स्थान आहे. 9 एकम, एकक, दशक, शतक, सहस्र. 5 गुणिले तिसरं स्थान काय आहे तिसऱ्या ठिकाणी 5 गुणिले 1000 किती येईल, स्थानिक किंमत किती येईल 5,000. म्हणजे हे पण नाही, हे नाही, हे नाही. आता इथे काय आहे शतक स्थानी 5 आहेत. एकम, दहम, शतम. किती तिसऱ्या स्थानी आहेत. मग काय येणार 5 गुणिले 100 म्हणजे 500. म्हणजे हे पण येणार नाही. म्हणजे बाळांनो बघा कुठे एकम स्थानी संख्या 5 आहे, त्याची व्हॅल्यू त्याची किंमत सगळ्यात कमी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा उत्तराचा अचूक पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. परीक्षा जवळ आलेली आहे, सराव सातत्याने करा आणि लक्षात घ्या प्रयत्नांती परमेश्वर. योग्य मार्गाने प्रयत्न केले असतील, सातत्य ठेवलं असेल तर आपल्याला यश नक्की लाभतं. या प्रकारची उदाहरणं आली असतील तर काळजीपूर्वक सोडवा आणि स्थानिक किंमत अचूक काढा. थँक्यू.